उसमें कॉन्फिडेंट आता है कि ऊपर से एबिलिटी अच्छी रहे तो फिर तो और अच्छा आ जाता है। बिल्कुल आपके लिए शुभकामना रहेगी। ये होते दिनेश यादव, सांगली फलंदाजी त्याने केले। उन्होंने कहा था भाई जब बल्ले पे गेंद लगती है ना तो कॉन्फिडेंस बढ़ता है, और वही कॉन्फिडेंस दिखाई दिया था। आपण मॅचला सुरुवात होते। ही संपूर्ण स्पर्धा आपण अभिमन्यू स्पोर्ट्स लोकनेते चषक 2026 पाहतोय, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जे JTC लाईव्ह बघतोय ते लाईव्हची व्यवस्था आदरणीय सन्माननीय दीपक कमलाकर पाटील बंटी, माफ करा, दीपक पांडुरंग पाटील। आपण मॅच स्टार्ट करायचे आहेत, मॅच चालू करा, काही सन्मान करणार आहोत त्यानंतर। पण मॅचला सुरुवात होते जिथे कांदिवलीचा संघ मिरावडच्या संघाशी खेळणार आहेत। टॉस जिंकला कांदिवलीच्या संघानं आणि त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा निशांतजी पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल। धन्यवाद तुकारामजी मांगेले सर। जाऊया मॅचच्या दिशेने। एका बाजूला जर पाहिलं तर गणराया मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात चॅम्पियन कांदिवली संघ मैदानावरती खेळतोय। चॅम्पियन कांदिवली संघाने टॉस जिंकला होता, फिल्डिंग स्वीकारली आहे। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हो यावेळेस जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज, फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहे। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे सिंगल मिळेल। सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती। या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, तुमचे गणवेश एकसारखे असणे गरजेचं आहे। परंतु चॅम्पियन कांदिवली संघाची ड्रेस कोड एकसारखा नाही आहे, त्यामुळे या संघाला 2 धावांची पॅनल्टी मिळणार आहे। कारण या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमचे गणवेश एकसारखे असणे गरजेचं आहे। बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं राहुल रॉय या गोलंदाजाला तुम्ही पाहताय, आणि एका बाजूला जर पाहिलं तर अविनाश आणि त्याच्या सोबतीला अमन हा फलंदाज हो। यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू आहे, वाईड यॉर्कर, चांगला चेंडू पाहायला मिळतो राहुल रॉय याच्या माध्यमातून। चेंडू आलाय डॉट, चांगला टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला। JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता। अलीकडच्या काळामध्ये JTC लाईव्हने देखील भरपूर जास्त प्रगती केली आहे। मागील काही दिवसामध्ये जर पाहिलं तर मोठा इव्हेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। खऱ्या अर्थानं पाहतो पॅकरची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये टेलिकास्ट केलं होतं। इथे फुलटॉस बॉल, चांगला प्रयत्न, परंतु बॉल हातातून निसटलाय। चेंडूला थांबवलं आणि खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। राहुल रॉय बॉलिंग ट्रॅक वरती हो। यावेळेस देखील बॅटची एज लागली होती, फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, ते सिंगल मिळेल। त्या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावा स्कोर कार्ड वरती। पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये गणराया मीरा रोड या संघाने 7 धावा बनवलेत। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं फलंदाजापासून दूर चेंडू ठेवले होते, रिचेबल बॉल नव्हते। मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु पॉवर प्लेला कॅपिटलाइज फलंदाजांना करता आलेला नाही। फक्त आणि फक्त 7च धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। काय जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये टिवरी संघाने केलेली आहे। बलाढ्य टीम 94 कामन या संघाचा पराभव केला, मोठा पराभव केला। 50 धावांचं टार्गेट होतं आणि खऱ्या अर्थानं कमी षटकांमध्ये ते कंप्लीट केलं। चला जास्तीचा वेळ घेऊ नका, स्पीडअप करा। पहिला षटक संपल्यानंतर तुम्ही 1 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे। चॅम्पियन कांदिवली संघ आज या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघ खेळतायत आणि 5-5 षटकांचे आपण सामने खेळवतोय, त्यामुळे जास्तीचा वेळ प्लीज तुम्ही खर्च करू नका। लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गुढी पाडवा आणि
मराठी नवीन वर्ष आणि खऱ्या अर्थानं त्यांचंच औचित्य साधून अमितदादा पाटील यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने अभिमन्यू स्पोर्ट झूचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026 तुम्ही पाहताय. काही अप्रतिम आयोजन नियोजन अभिमन्यू स्पोर्ट झूचंद्र या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अमितदादा पाटील यांची स्पर्धा आज 19 मार्च आणि अमितदादा यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अमन या फलंदाजाला तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईक एंड वरती अविनाशला. सलामीची जोडी मैदानावरती पहिल्या षटकामध्ये धावा बनलेल्या नाही आहेत, फक्त 7च धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट पंकज. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. चांगला ड्राईव्ह कव्हर रिजनला फिल्डर आहे तिथे सिंगल मिळते. छोट्या बॅकलिपचा वापर करण्याचा फलंदाजाला भाग पडले या मॅच मध्ये, कारण सातत्याने खोलवर टप्प्याने चेंडू टाकले जात आहेत आणि खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जातात ना तेव्हा त्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं कठीण असतं. फलंदाजाला छोट्या बॅकलिपचा वापर करावा लागतो. इथे तोच वापर केलाय. सिंगल मिळाली फलंदाज अमनला. अमनच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली आहे चॅम्पियन कांदिवलीने. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर बाटची एज आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसला गणराया मीरा रोड या टीमला. फलंदाज अविनाश बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने फटका खेळायचा होता, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाही. या चेंडूच्या रेषेमध्ये प्रॉपर नव्हते. बॅटची लिडिंग एज लागली आणि यष्टांच्या मागे कमालीचं झेल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅच मध्ये गणराया 11 मीरा रोड या टीमला बसला. बॅटिंग करत असताना जर पाहिले तर सुरुवात खराब राहिली होती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा बनल्या. या षटकाची सुरुवात करत असताना पंकजने इम्प्रेस केल्या. फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली. या महत्वाची विकेट फलंदाज अविनाशला बाद केलं. नवीन फलंदाज सौरभ मैदानावरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या मॅच मध्ये काही टेलिकास्ट आहेत JTC लाईव्ह झूचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. शरीराचा वेध घेतलाय. धावाची संधी या परंतु अगदी डोळ्यासमोरून ही धाव सोडली. या सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 धावा. सिंगल डबल्स घेत आहेत. मोठा फटका येत नाही. या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजी चांगल्या दर्जाची केली जाते. राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर चॅम्पियन कांदिवली संघ या मॅच मध्ये करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. इथे फुलटॉस बॉल या चेंडूवरती बिग हिट केलाय. फटका फसलाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. चेंडूपर्यंत पोहोचलेच देखील, परंतु कॅच ड्रॉप. इथे झेल सुटलाय. प्रयत्न जरूर केला परंतु बराच काल चेंडू हवेत होता. संधी होती. संधीचं सोनं करता आलेलं नाही. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली. ते 11 धावा. 11 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. गणराया मीरा रोड या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करावं लागेल. खऱ्या अर्थानं आतापर्यंत एकही मोठा फटका या मॅच मध्ये आलेला नाही. या सिंगल डबल सातत्याने आलेत. मोठा फटक्यांचा शोध सुरू आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 12 धावा. आज या मैदानावरती जर पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये देखील मेडन षटक पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये धावा थांबल्यात. चांगली गोलंदाजी करतायत आणि इथून जर पाहिलं तर पुल करायचा होता. इथेही फटका फसला होता. तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नव्हता. इथेही फक्त 1च धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत 13 धावा बनल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथून जर पाहिलं ना तर हवाई हल्ले ए स्ट्राईक फलंदाजांना करावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. धावा बनवाव्या लागतील. दबाव टाकावा लागेल गोलंदाजांवरती. आणि फलंदाज मैदानावरती जर पाहिलं तर सौरभला तुम्ही पाहताय. इथे खराब बॉल पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाचण्याचा प्रयत्न गोलंदाज या ठिकाणी करतोय, परंतु इथून आक्रमण करावं लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वाचण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. सौरभ मैदानावरती दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं जी संघाची कोंडी झाली आहे ना ती कोंडी फोडावी लागेल. धावा बनत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
हो इथे चांगला कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये केलेत फिल्डर नाहीये वॅकेट एरिया बॉल थांबेल का नाही थांबणार बॉल सीमारेषेच्या पलीकडे सौरभच्या बॅट मधून या मॅच मधील पहिला चौकार थँक्यू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका सौरभच्या बॅट मधून आलाय खऱ्या अर्थानं आपल्या या फटक्याने खऱ्या अर्थानं सौंदर्य दाखवलंय फलंदाज सौरभने कोंडी झाली होती कोंडी फोडली आहे महत्वाचा फटका सौरभच्या बॅट मधून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ क्रिकेटचा खेळ मैदानावरती तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये रंग बदलणारे आपण माणसेही पाहिलेत खऱ्या अर्थानं रंग बदलणारा गिरगिटी पाहिलाय परंतु क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ कोणता असेल ना तर हाच तो क्रिकेटचा खेळ आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर सामन्याचे रंग बदलत असतात इथे महत्वाच्या क्षणी चौकार आल्या फलंदाज सौरभच्या बॅटमधून 2 षटकाचा खेळ संपलाय प्रथम फलंदाजी करत असताना गनर या 11 मीरा रोड या संघाने स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा बनवल्यात गोलंदाज आशिष बॉल ट्रॅक वरती हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर रिजनला त्या ठिकाणी जर पाहिलं तर फाईन लेगचे फिल्डर पोहोचत आहेत फक्त सिंगलच मिळेल या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा 2 षटकामध्ये 9च्या सरासरी 18 धावा बनवल्या होत्या या मॅच मध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आशिष यादव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते परंतु त्याच्या सोबतीला जर पाहिलं ना तर एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये राहुलनं चांगली कामगिरी केली पंकजनं देखील चांगली कामगिरी केली परंतु आशिष यांना देखील दमखम दाखवावी लागेल या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट हो हा प्रकार होता पुल करायचा होता सौरभचा फटका फसलाय फिल्डर आहे शॉट थर्डला फिल्डिंग चांगली लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते का ते चेंडू बॅटला ब्रश झाला होता की काय यस इथे सिंगल आली खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय फलंदाजाने क्रॉस बॅटेड फटका खेळले होते शरीराचा वेध आणि इथे सिंगल मिळाली अप्रतिम गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते गुडलँड स्पॉट वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू खाली राहत आहेत चेंडू वरही जात आहेत फलंदाजाला रीड करणं थोडंसं कठीण होऊन राहिलंय इथे देखील आपल्या करत होता पूल करायचा होता फटका इथेही फसला फिल्डर धावतायत वेगाने जीवाच्या आकांतामध्ये धावले होते आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा 5 षटकांचा सामना आहे जरूर सुरुवातीच्या 2 किंवा 3 षटकामध्ये धावा आल्या नाही ना तरी शेवटच्या 2 षटकामध्ये तुम्ही धावा करू शकता इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा षटक क्रमांक 3 सुरू आहे आतापर्यंत 22 धावा या मॅच मध्ये बनल्यात गोलंदाजी करत असताना आशिष याला तुम्ही पाहताय यावेळेस जर पाहिलं तर धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत आणखीन एक धक्का पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 55 धावांचा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा चॅम्पियन कांदिवली या टीमने बनवल्यात जी सरासरी मेंटेन करायची होती ना ती सरासरी पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने या संघाने मेंटेन केली आहे 11 धावा बनल्यात पहिल्या षटकामध्ये चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी सागरजी भोईर आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं महेंद्र पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय एका बाजूला जर पाहिलं तर वी युनायटेड मीरा रोड आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना पाहायला मिळेल बंदर पाखाडी या 2 संघामध्ये यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत वी युनायटेड मीरा रोड संघाचा कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि बंदर पाखाडी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय या 2 संघामधील हा सामना आजच्या दिवसातील हा 4था सामना आहे महेंद्रजी पाटील दादांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय ऑन गोइंग मॅच सुरू आहे खऱ्या अर्थानं आपण टॉस करतोय आणि लगेच समालोचक कक्षामध्ये पुन्हा एकदा परततोय त्या ठिकाणी महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं जर पाहिलं
आणि ते टेल आलेलं आहे. टॉस जिंकल्या युनायटेड मीरा रोड या संघाने. टॉस जिंकल्या, फक्त निर्णय सांगायचा. आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय कारण ऑनगोईंग सामना सुरू आहे. बॉलिंग करणार आम्ही. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी युनायटेड मीरा रोड या संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बंदर पाखाडी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी असतील तुकाराम मांगेला सर. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. 55 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिलं षटक आलं होतं 11 धावांचं. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी नुमान आले आणि त्यांचंही स्वागत पहिल्याच चेंडूवरती केले. ते सिक्सरनं षटकार. याचा तर एक दोन योगायोग जुळल्यात. पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवरती षटकार आपण पाहिला होता आणि आता देखील पहिल्या चेंडूवरती सिक्सर. 55 धावांचा पाठलाग केला जातोय. कांदिवली आणि मीरा रोड, गणराया मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन कांदिवली असा सामना सुरू आहे. उजव्या च्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता, पॉइंटला करते. फील्ड होईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. आज जसं आपण उल्लेख करतो गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि तोच मुहूर्त साधून आणि त्यांच्या जोडला अमितजी पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्याच वाढदिवसानिमित्ताने सुरू असलेल्या अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026 आपण पाहत आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे जिथे 55 धावांचा पाठलाग केला जातोय. साहिल आणि सचिन अशी जोडी मैदानावरती. व्हाईट बॉलचा इशारा होईल. एकदा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. पायावरचा चेंडू होता आणि त्या पायावरच्या चेंडूला बॉटमहँडचा वापर केला आहे आणि चेंडूला पाठवलाय मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. पुढ्यातला चेंडू होता, पायावरचा चेंडू होता आणि त्यानंतर त्या चेंडूला पाठवले मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. चेंडू खाली राहिलाय, खाली राहिला. उजव्या बाहेर आले होते खेळण्यासाठी. चेंडू थोडासा बाउन्स कमी पाहिला होता. 1.4 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 25-25. 55 धावांचा पाठलाग करतोय टीम दिवलीचा संघ. पाठलाग करतोय. उजव्या बाहेरचा चेंडू होता. मिड ऑफला टिपला झेल. फलंदाज बाद. उजव्या बाहेरचा चेंडू होता. मिस्टम स्ट्रोक झाले. मिड ऑफला टिपलाय झेल. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी आशिष मान. आज स्कोररच्या भूमिकेमध्ये विशाल भोईर नाही आहेत, पण त्यांचे सुपुत्र भार्गव विशाल भोईर आहेत आणि ते देखील विशाल भोईर सारखंच वेगवेगळे पेन, रेडवाला, ग्रीनवाला आणि ब्ल्यूवाला तिन्ही पेनचा वापर ते करतात. त्यांना माहिती आहे विकेट आले तर बाबा रेडवाला पेन यूज करायचा आहे, बाउंड्री सिक्सर आले तर तो ग्रीनवाला आणि बाकीच्या वेळेला आपल्या ब्ल्यूवाला पेन. या सगळ्या गोष्टी आहेत आणि विशाल भोईरचे अगदी आता काळी त्याने देखील प्रशिक्षण घेतले आणि आज ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या जोडीनं भार्गव आहेत. पंचवीस धावा धावफलकावरती 2 गडी बाद. 25 धावा. 1.5 षटकांचा खेळ झालाय. नवीन फलंदाज आशिष मान. नुमानला लाभलेलं यश
आकुटप्याचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेरनं थोडासा मनगाट्याच्या साह्यानं वळवलं चेंडूला. शॉर्ट फाईंग लेगला फील्ड करतील थ्रो खराब, त्याचा त्या जास्त काही इफेक्ट होत नाहीत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धाबळकावरती 26-26. पाटलाक आहे 55 धावांचा. याचा अर्थ 26 झाल्यात, 29 अजून करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 29 करायचे आहेत. अमितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवत आहेत. याच्यानंतरचा होणारा मॅच युनायटेड मीरा रोड आणि बंदर पखाडी या 2 संघादरम्यान असणार आहे. अगदी 4 दिवसा अगोदरच आपण बंदर पखाडी आणि रॉयल्स्टन मीरा रोडचा थरारकवाला सामना अनुभवला होता. नाईट मॅचचा तो सामना, पदू बेकरची स्पर्धा आणि लोकनेते आमदार चषकातला तो नाईट मधली स्पर्धा आपण अनुभवलेली होती. तोच संघ आता मैदानावरती खेळेल. बंदर पखाडी आणि त्यांच्या समोर असणार आहे तो युनायटेड मीरा रोड. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 29 धावा करायचे आहेत. सौरभ क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी सौरभ या हवेच्या बाजूने येणारे हे षटक महत्वाचं आहे. जसं मागचा सामना देखील 18 बॉल 23 होता आणि त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. मागचा सामना आपण पाहिला तर जिथे टिवरी स्पोर्ट्स पाठलाग करत होता कामांचे अगेन्स्ट 50 धावांचा पाठलाग, आता 55 धावांचा पाठलाग आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याने टीमला जाईल. पहिल्या चेंडूवरती येऊन फलंदाजाला केले बाद. सौरभला लाभले यश, फलंदाज बाद. थँक्यू. अमितदादा पाटील यांचं गुणगान गाणारे हे गाणं त्यांचा वाढदिवस आणि अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026. 3 फलंदाज बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होते शुभम. सौरभला लाभले यश. उजव्याशीच्या बाहेरचा फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफला झेल टिपला गेलाय. फुलटॉस बॉल होता, त्याचा जास्त फायदा उचलू शकले नाही तर फलंदाज. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय शुभम. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू होता, पडला थोडंसं बाहेरच्या दिशेनं जातोय. थर्ड अंपायर चला पंच पाहतायत काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्याने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण जो अँगल क्रिएट केला होता, कारण बाहेर गेलेला दिसला, पण तो पंचांनी तेच लक्ष घेतलं होतं की बाबा तो चेंडू बरोबर विदिन लाईन हा चेंडू पीच केला होता आणि त्यानंतर तो अँगल बनवून बाहेरच्या दिशेने गेला होता. परफेक्ट वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. अगदी योग्य दिशा, योग्य लेन यावेळेला हाताळली जात आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करावी ही सौरभ या षटकामध्ये दाखवतोय. कारण हे षटक महत्वाचं होतं. या वाऱ्याच्या बाजूने येणाऱ्या षटकामध्ये जर धावा आल्या नाहीत तर कदाचित जो दबाव वाढेल, प्रेशर बिल्ड होईल, त्या प्रेशरला कशा पद्धतीनं टॅकल करणार, हँडल करणार आणि दबावाला कसं झुगारून कामगिरी करण्याचा प्रयत्न
कांदिवलीचा संघ करेल. आता ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरला फिल्डर आहेत. एक स्ट्रॅटेजी बनले ऑफ स्टंपच्या बाहेर जे डाव पेस रचले गेले आहेत त्याच्यामध्ये यश लाभलंय. फलंदाज बाद. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्रगावाला. लाखा लाखाची बक्षीस ठेवली प्रेक्षक जमले पाहायला. थँक्यू. आजच्या दिवसामध्ये आपण एक मैदानावर पाहिले 2 विकेटचं निखिल पाटीलचं. आता सौरभ देखील त्याच दिशेने चाललाय. या ओव्हरचा या षटकाचा खेळ पाहिला ना तर या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीयेत. 2 विकेट आल्यात, 2 डॉट बॉल आल्यात. भार्गव आम्हाला माहिती देतात की 2 डॉट बॉल 2 विकेट आणि येणारे 2 चेंडू जर डॉट किंवा विकेट आले तर मॅडन ओव्हर येईल. म्हणजे 2 डॉट आल्यात, 2 विकेट आल्यात, पण 2 चेंडू बाकी आहेत. पंकज क्रमांक 6 वरती आहेत. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज आलाय. मीरा रोडच्या गणराया मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन कांदिवली या 2 संघादरम्यान सुरू असलेला आजच्या दिवसातीला तिसरा सामना आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. 1 धाव. बऱ्याच वेळ नॉन स्ट्राईक एंडला उभे होते फलंदाज, आता स्ट्रायकर एंडला गेलेत. सचिन उभे होते नॉन स्ट्राईक एंडला, पाहत होते एकापाठोपाठ एक आपले साथीदार तंबूच्या दिशेने जात आहेत. आणि हा तेच असताना नॉन स्ट्राईक एंडला ते उभे होते. 1 सिक्सर आतापर्यंत त्यांनी खेळलाय. सचिन 9 धावांवरती ते बॅटिंग करत आहेत. शेवटचा बॉल आहे. धावा धाबालकावरती 27. 55चा पाठलाग आहे. 27 झाल्यात, 28 करायचे आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू. झेल होईल का? झेल झेल झेल. वेल वेल वेल. या षटकामध्ये बदललाय थोडासा खेळ. या षटकामध्ये आले 3 विकेट, फक्त 1 धाव. गेम चेंजर ओव्हर सौरभचं ठरलंय. या षटकामध्ये सिंगल. 12 चेंडूचा खेळ उरलाय आणि 12 चेंडू मध्ये करायचे आता 28. 28 धावा. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. आमदार चषकाचं आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं. बेटा दादा आहे जोडीला, घोर काना साहेब जोडीला. हे अमित दादाचं आयोजन भारी. 3 षटकं संपल्या. 3 षटकांचा धावा आहे धापलकावरती. 27 धावा धापलकावरती. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहेत. जसा पहिल्या इनिंगचा खेळ चालू होता ना तसा जवळपास दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू आहे. आता 7 वरती बॅटिंग, नंबर 7 वरती बॅटिंगसाठी आकाश. गोलंदाजीसाठी आशिष. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. आकाश एका बाजूला, नवीन फलंदाज जे आले ते नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्रायकर एंडला आहेत ते पंकज. पंकज क्रमांक 6 आणि क्रमांक 7चा फलंदाज बॅटिंग वरती आहेत. स्कूल एंड करणार राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटच्या मधोमध आला नाहीये. बॅटला थोडासा आतल्या बाजूला स्पर्श झालाय. अगदी इनसाइड एज लागावी तशी आतल्या बाजूला स्पर्श झालाय या चेंडूवरती. 1 धाव, सिंगल रन. 28. पहिला 27 झालेले 28 पाहिजे होते, आता 28 झाल्यात. 27 पाहिजे. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला आकाश. लेफ्ट हँडर साठी या एंड फलंदाजी करणं
पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अजूनही तितका प्रॉमिसिंग असा आश्वासक फटका खेळला जात नाहीयेत. शॉर्ट लेगला फील्ड करतीच होता यष्टीरक्षक जाऊन एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहे. दहा चेंडू मध्ये 26 धावा करायचे आहेत. 20 रन ऑन बोर्ड. कांदिवलीचा संघ पाठलाग करतोय 55चा. आता स्विच हिट केलंय पण तितका अजून येतो आश्वासक नाही. फटका तितका आश्वासक नव्हता. झेल टिपण्याचा प्रयत्न केला तिथे आत्मविश्वास कमी होता. इथे आश्वासक फटका नाही, आत्मविश्वास नाहीये झेल टिपताना. झेल सुटलाय, जीवनदान लाभले. एक धाव देखील या चेंडूवरती आले आणि एका धावाने धावफलकावरती होईल वाढ. 30-30 30 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिला सामना असाच होता 9-25चा मॅच. पहिला सामना आपण अनुभवलेला आहे. बॅटला वरच्या बाजूला बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, हो गया काम तमाम. फलंदाज बाद. चषक आहे हो एक नंबर, जुचंद्रगावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते राज. चर्चा वही है कि आज कर पाएंगे आज राज. आज अभी करना है भाई, अभी करना है और आज ही करना है आपको राज को. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. राज पण आज ओ 2 गोष्टी पाहिल्या. एक तर चांगली गोलंदाजी आपण पाहतायत आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षण कदाचित त्या ठिकाणी मिड विकेटला होते ते तितकंसं चांगलं होत नाहीयेत. झेल सुटलाय, जीवनदान लाभले. एक धाव स्कोरमध्ये ॲड होते. एक धाव महत्वाची आहेत. आज झेल टिपण्याचा प्रयत्न केला, थोडंसं खाली गेले. झेल टिपताना तुम्ही ज्या वेळेला खाली वाकला, खाली गेले, गुडघे थोडेसे बेंड झाले, एल्बो बेंड झाला आणि त्यानंतर आज झेल सुटलाय. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 7-24. 7 बॉल 24. सात चेंडू 24 धावांची आवश्यकता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. 1 बाउन्स स्पीड करते, थ्रो येईल ऑन स्ट्राइक एंड स्ट्रायकर एंडला. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्यात. या 2 धावांनी धावफलकामध्ये वाढ होईल. 33 धावा. 1 शॉट. ओके 1 शॉट. तिथे नॉन स्ट्रायकेटच्या पंचाने सांगितलं 1 धाव कमी आहे, त्यामुळे थोडासा रिवाइज होईल. धावा आहे धावफलकावरती 32 आणि आता 23 धावा करायच्या. 6 बॉल 6 चेंडूचा खेळ आहे. धावा करायच्या त्या 23. दीपेश पाटीलचं हे नियोजन, क्रिकेटचे सामने भरविले छान. क्रिकेटचे सामने भरविले छान. क्रिकेटचे सामने भरविले छान. पाठीशी सारे जीवा बाबाचे आहेत हो खंबीर. पाठीशी सारे जीवा बाबाचे आहेत हो खंबीर. जुचंद्रगावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर. जुचंद्रगावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गौतम. शेवटची ओव्हर आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आशिषनं 4 धावा खर्च करताना, चला वेळ टाइम जास्त जाऊन देऊ नका. मेराडो टीम घड्याळावरती लक्ष असू द्या. गौतम शेवटची ओव्हर, शेवटचं षटक. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर ना तो फ्लिक करायचं होतं चेंडूला.
ताकद नाही झोकू शकले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 33 डबल 3 झाल्यात, डबल 2 करायचे आहेत. 33 झाल्यात, 22 करायचे आहेत. अभी का उसने एक रन नहीं लिया क्या? अजून एक मिस्टाइम स्ट्रोक झालाय. कव्हरला फिल्डर आहेत. आज कव्हरचा फिल्डर भरपूर बिझी झालाय. अजून एक फलंदाज बास. 7 गडी बाद होत असताना चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. क्रमांक 9 वरती बॅटिंगसाठी परमात्मा. परमात्मा आले आणि पहिल्या चेंडूवरती सांगितले आलो जिंकण्यासाठी. मिड विकेट सीमारेषा पार चेंडूला पाठवले. षटकार. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान. क्रिकेटचे सामने भरविले छान. क्रिकेटचे सामने Thank you. भरविले छान. चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि फलंदाज थोडंसं बदललंय. आम्हाला माहिती मिळते की बाबा ते आशिष भाई हे परमात्मा नाही आहे का? आशीष भाई की कोशिश क्या रंग लाएगी. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला शेवटचं षटक गौतमी हाताळलोय. 3 चेंडू त्यांनी 2 चेंडू उत्तम हाताळले होते. पण आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 16. 3 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता है. आशीष ने उन बिल्कुल अपने इरादे स्पष्ट किए कि भाई हम तो कोशिश करेंगे. कामयाबी मिलेगी या ना मिलेगी ये तो भाग की बात है, लेकिन कोशिश भाई हम करेंगे. कोशिश आम्ही करणार आहेत. 3 बॉल बाकी आहे. 3-16. वाईड यॉर्कर. आज एक चेंडू हाताळायचा होता गौतमला. आज चेंडू एक चांगला हाताळायचा होता, त्यानं तो हाताळलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 बॉल 2 चेंडू मध्ये करायचे आहेत आता 16. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक थोडेसे लेट आले होते, पण विजय अगदी दृष्टिक्षेपात आहे. एक चेंडू बाकी आहेत. एक चांगली गोलंदाजी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर षटकार आला होता. सौरवच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता. 11 धावा जरूर झाल्या होत्या. 2 षटकामध्ये आल्या की धावा आल्या होत्या. रन असे नाही की नव्हत्या आल्या, रन आल्या होत्या. नो बॉलचा इशारा. चला, पंचांशी कुठल्याही पद्धतीने आर्ग्यू करू नका. नो बॉलचा इशारा होतोय. त्याला कारण हे होतं की एका बाजूला किती क्षेत्ररक्षक ठेवायचे याला देखील एक रद्द आहे आणि तेच कदाचित पाहिलं होतं. नो बॉल आला, पण त्या नो बॉलवरती बाकी काही घडलं नाहीये. नाही तर घडले असतं तर बाकी भरपूर काही बिघडले असतं. लोअर फुलटॉ चेंडू समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. 49 धावा केल्या होत्या, पण त्या देखील डिफेंड केल्यात मेरवाडच्या संघानं. आणि कांदिवली चॅम्पियन कांदिवलीचा संघ सुरुवात चांगली होती. 2 षटकामध्ये तुम्ही 26 धावा केल्या होत्या आणि 3 षटकामध्ये 2 षटकामध्ये तुम्ही 27 धावा केल्या होत्या. 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 29 धावा करताना
हा संघ थोडासा मागे सरलाय आणि हा विजय झालाय टीम मीरा रोड. मॅच समरी बघा, 54 धावा केल्या होत्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. सौरभच्या 18 धावा, 13 धावांची खेळी. आशिषची अमनच्या नावावरती 10 धावा होत्या. पंकजच्या नावावरती 1 विकेट. बाकी महागडे ठरले आशिष आणि आकाश महागडे ठरले. एक चांगले षटक राहुल सपाटला करताना सुरुवात षटकारानं केली होती. सचिन आणि साहिलची ती जोडी होती. त्यानंतर त्यांचा बाद होणं मॅचला थोडासा टर्न करून गेलं. 4 विकेट सौरभच्या नावावरती होते. 1-1 विकेट आशिष, गौतम आणि नुमानच्या नावावरती 1-1 विकेट आहे. आणि सामना 12 धावांनी जिंकलाय. गणराया मीरारोड संघाने सामना जिंकलाय. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव आहे सौरभ.